उघडं मॅनहोल, 25 फूट खोल, माणूस पडला, सगळेच गडबडले. गुरुवारी सकाळी मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावलेली. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं. याच दरम्यान साकीनाका इथल्या खैरानी रोडवर सन्मान हॉटेलजवळ एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. सकाळी सुमारे 10 ते पावणे 11 वाजण्याच्या सुमारास 60 वर्षीय असलम शेख हे रस्त्यावरून जात असताना अचानक एका उघड्या मॅनहोलमध्ये कोसळले. जवळपास 20 ते 25 फूट खोल असलेल्या या मॅनहोलमध्ये ते थेट खाली पडले. असलम शेख हे मॅनहोलमध्ये पडल्याचं लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि महानगरपालिकेचं बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं. सुमारे 3.5 तासांहून अधिक काळ असलम शेख यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यांची छत्री आणि चप्पल हे मॅनहोल जवळ सापडली. अथक प्रयत्नांनंतर अखेर असलम शेख यांचा मृतदेह मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आला. मात्र दुर्दैवानं तोपर्यंत उशीर झालेला. त्यांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आलं आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वीच खरं तर महापौरांच्या डोळ्यात देखतच एक अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्याची घटना ताजी असतानाच हलगर्जीपणाचा आणखी एक उदाहरण आता समोर येतंय. ही घटना फक्त दुर्दैवी नाहीये, तर प्रशासनाच्या भयानक आणि निष्काळजीपणाचं प्रतीक आहे. खैरानी रोडवर गटाराच्या जाळीच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं या मॅनहोलचं झाकण उघडं ठेवण्यात आलं होतं. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असतानाही या उघड्या मॅनहोल भोवती कोणतंही बॅरिकेड किंवा सुरक्षेची साधनं लावण्यात आलेली नव्हती. उपमहापौर संजय घाडी आणि स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी या घटनेची माहिती दिली. मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला देखील आदेश देईन, निर्देश देईन की त्यांनी देखील वॉर्ड स्तरावरचे जे आपले कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत यांनी पूर्ण वॉर्डमध्ये आपण फेरी मारली पाहिजे आणि कुठे कुठे आपले मॅनहोल्स उघडे नाही आहेत, कुठे गटार चोकअप झालेले आहेत किंवा जी काही स्थिती आहे हे आपण इथे सगळे पाहणी करायला पाहिजे. मुंबईमध्ये कुठच्याही प्रकारची जीवितहानी होता कामा नये अशा प्रकारची आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. जी झाली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. महापौर रितू तावडे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले असून कामासाठी वर्क ऑर्डर नसताना काम कसं सुरू होतं याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यात महापौरांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान एक अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्याची घटना ताजी आहे आणि तरीही प्रशासनानं यातून धडा घेतलेला नाही हेच या घटनेतून स्पष्ट होतंय. असलम शेख यांच्या मृत्यूनं मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुसळधार पावसात उघड्या मॅनहोलचा धोका मुंबईसाठी नवीन नाहीये. दरवर्षी पावसाळ्यात अशा घटना घडतात आणि अनेक निष्पाप जीव जातात. प्रशासनाचा हा बेजबाबदारपणा कधी थांबणार? या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होणार का? मुंबईकरांच्या जीवाशी हा खेळ कधीपर्यंत चालणार हे प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहेत. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? उघड्या मॅनहोलचा मुंबईचा धोका रोखण्यासाठी प्रशासनानं काय पावलं उचलायला हवीत असं तुम्हाला वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.